अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका म्हणजे अचलपूर. जवळपास 1,00,000 मतदार संख्या या नगरपालिकेत पाहायला मिळते. नगरपालिकेची शेवटची निवडणूक 2017 साली झाली. 2022 पासून नगर परिषदेवर प्रशासकाचा राज आहे. आता 2 तारखेला नगर परिषदेची निवडणूक होणार आहे. निवडणुकीबाबत मतदारांना नेमकं काय वाटतं जाणून घेऊया. अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका म्हणजे अचलपूर नगरपालिका आहे. परतवाडा आणि अचलपूर असं जुळं शहर म्हणून ही परतवाडा आहे आणि या ठिकाणची मतदार संख्या ही जवळपास 1,00,000च्या जवळपास आहे. त्यामुळे या ठिकाणी आता निवडणूक 2 तारखेला होणार आहे. अचलपूरमध्ये कोणती समस्या आहे, कारण परतवाडा अचलपूर जुळं शहर असल्यामुळे साहजिकच समस्या राहणारच आहे. आपल्यासोबत अमरावती परतवाडा आणि अचलपूरचे सर्वसामान्य नागरिक व्यापारी आहे. काय वाटते तुम्हाला, खूप दिवसांनी निवडणूक होते, काय समस्या आहे अचलपूरवासियांची? मी आकाश श्रीवास्तव, सर्वसाधारण व्यापारी मी इथे आहे. आम्हा व्यापाऱ्यांसाठी जो आहे एक सर्वात मोठा प्रश्न असतो की पार्किंग रस्त्यावर ज्या गाड्या असतात त्याचा पार्किंगचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. त्याचं पार्किंगचं एक नियोजन चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे. दुसरं, रस्त्यावरचं जे किंवा व्यापाऱ्यांकडचा जो कचरा जो संकलन जो असतो ते संकलन वगैरे बरोबर व्हायला पाहिजे. तिसरं, व्यापाऱ्यांसाठी एवढं मोठं मार्केट उपलब्ध असल्यामुळे बाहेरून आजूबाजूच्या गावातून बहुतेक वर्ग इथं खरेदीसाठी येतो. त्यांच्यासाठी एक जसं सर्वसाधारण शौचालय किंवा जे आपण मूत्रिघर जे म्हणतो ते सुद्धा इथे व्यवस्था चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे. हा एक मुद्दा खूप दिवसापासून आम्ही मांडून ठेवलेला आहे, परंतु ती व्यवस्था अजूनपर्यंत सुद्धा आपल्या अवर्ग नगरपालिकामध्ये अजूनपर्यंत ती सुद्धा झालेली नाही आहे. तिसरं, आपला इथे जे आहे एक क्रीडा संकुल एक खूप महत्त्वाचं असं आहे की एवढं मोठं जिल्हा लेवलचा हा अचलपूर पुढे चलून लवकरच जिल्हा होण्याचा पण जिल्हा होऊ शकतो. त्याच्यासाठी सुद्धा याच्यामध्ये जिल्हा क्रीडा संकुल खूप चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. लहान मुलांसाठी किंवा सर्वसाठी जे तयारी करावी लागते, पोलीस भरतीसाठी तयारी करावी लागते, किंवा जे लोक रोज फिरायला जातात, लोक सकाळी आपल्या स्वास्थ्याकरता जे आहेत ते काळजी घेतात, त्याच्यासाठी सुद्धा एक क्रीडा संकुलची इथं एक चांगल्या प्रकारे एक. अजून तुम्हाला काय वाटते, कोणती समस्या यांच्या व्यतिरिक्त अजून? समस्या तर असं आहे की आतापर्यंत जे 3-4 वर्षापासून नगरपालिका अचलपूर परतवाडा जे आहे तर ते आपले SDO प्रशासक जे आहे, SDO साहेब, SEO साहेब चांगल्या रीतीनं त्यांनी पार पाडलेली आहे. आता निवडणूक समोर आहे, उद्या 2 दिवसानंतर इलेक्शन आहे. मी पंकज गुप्ता, CPD असोसिएशन अध्यक्ष, कॅट सचिव, पुष्कळ म्हणजे असं आमच्यासोबत सगळे इथं व्यापारी लोक जुळलेले आहे. व्यापारी म्हणजे काय आहे की व्यापारीला कोणतीच सिक्युरिटी नाही आहे. व्यापारी स्वतःची सिक्युरिटी स्वतःच करते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्यापारी आपल्या व्यापारात गुंतवणूक करून व्यापार करतो आणि आपला जे परिवार आहे त्यांचं पालनपोषण करतो. आणि कोणतीही मिरवणूक असली किंवा गणपती नवरात्रातील सहभाग करून व्यापारीचा पूर्ण सहयोग असते त्याच्यात. तो व्यापारीसाठी व्यापारी बँकेत जातात, त्यांना काहीतरी पैसे काढले की त्यांना एखादा माणूस, तर अशी सुविधा झाली पाहिजे चांगली. आणि माझं हे म्हणणं आहे की निरोगी काया म्हणजे शरीरसाठी स्वस्थतासाठी येणाऱ्या जे शासनमध्ये आता ते नगरपालिकामध्ये निवडून येणार आहे तर त्यांनी आपलं सेहत म्हणजे आपलं जे शरीरासाठी चांगलं आरोग्यासाठी मोठं एक हॉस्पिटल आमच्या इथं काम चालूच आहे, ते लवकरात सुरू झालं पाहिजे. आणि शिक्षणासाठी एखादा मोठा, पुष्कळ लोक अमरावती अकोला शिक्षणासाठी मोठा एक महाविद्यालय म्हणून जे लोक म्हणजे बाहेर शिकू नाही शकतात तर त्यांनी तो शिकलं पाहिजे, माझं हे म्हणणं आहे. आणि व्यापारासाठी थोडं संरक्षण दिलं पाहिजे, त्यांच्यासाठी काही सुरक्षेच्या माध्यमातून त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. तसे सगळे लोक येणारे चांगले लोक आहेत, त्यांना मी आतापासूनच शुभेच्छा देतो. धन्यवाद. तुम्हाला काय वाटते भाऊ, काय समस्या याच्या व्यतिरिक्त? समस्या येणाऱ्या सरकारकडून हे आहे की लवकरात लवकर आमच्या इथं रोजगारचा सर्वात मोठा एक प्रॉब्लेम आहे. ते बाहेरच्या आजूबाजूला जे आमचे लहान लहान गाव आहे हे कामासाठी बाहेर जातात. तर आमची इच्छा आहे की आमच्या गावात कमी मोठा एक रोजगार उपलब्ध झाला तर आम्हाला जेणेकरून व्यापार वाढवण्यासाठी हे सरकारकडून आम्हाला मदत पाहिजे. रोजगार आम्ही बाहेर गावून येणारे व्यापारी, आम्हाला सिक्युरिटी पाहिजे काही ना काही, आणि पार्किंगची व्यवस्था असावी, आणि शौचालय आणि बाथरूम वगैरह असायला हवे. ऊपर अपनी बीजेपी का है तो भाई नीचे भी अगर बीजेपी अगर आती है तो बहुत अच्छी बात है. यानी गांव के लिए अच्छा होगा. गांव का
यानी काम होंगे सब होगा। विकास निधी आएगा. हाँ अच्छा. फिर तो कोई भी हाँ बरोबर. तर आपण बघू शकतो की हे सर्वसामान्य अचलपुरांचे नागरिक आहेत. त्यांना अपेक्षा आहे की येणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी चांगल्यात चांगला विकास करावा अशी अपेक्षा यांची आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, परतवाडा, अचलपूर. नागपूर जिल्ह्यातील बाणाडोंगरी या नगर परिषदेत 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणुकीबाबत मतदारांना काय वाटतं, त्यांच्या काय समस्या आहेत, नगरसेवक नेमका कसा असावा हे आम्ही मतदारांकडून